स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही घरातली सगळी कामं वगैरे आवरली सकाळी सकाळी. त्यानंतर निघालो होतो हॉस्पिटलला जायला, कारण कालच्या रात्री ना प्रांजल अजिबात झोपलेली नव्हती. तिच्यासारखं पोटात दुखत होतं आणि सर्दी आणि ताप पण आला होता तिला. तर चला म्हणलं आज तिला हॉस्पिटलला नेऊन आणूया. तर ह्यांनी पण होते आज घरी, तर त्यांच्यासोबतच मी आले होते हॉस्पिटलला. मग यांना काही कामं होते, लगेच बाहेर ते गेले आम्हाला सोडून हॉस्पिटलमध्ये. मग मी नंतर तिचं नाव नोंदणी वगैरे करून घेतलो आणि चेकअप करायला नेली डॉक्टरकडं. तर इथे डॉक्टरना तिला काही औषधं वगैरे लिहून दिले होते, औषध गोळ्या. तर ते औषध गोळ्या घेतलो. मग ती घेतल्याच्या नंतर लगेच आम्ही ॲटोमध्ये बसून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर ना, तर सर्वात आधी तिला मी थोडंसं खाऊ घातलेलं आहे, भात वरण. ती जेवण वगैरे केल्यानंतर तिला मी ते औषध टाकून घेत आहे, ज्याने की तिला थोडं रिलॅक्स वाटेल. तर खूप जास्त सर्दी झाली होती तिला आणि खूप जास्त रुंगरुंग होती ती. मग त्यानंतर थोडा वेळ झोपून उठलेली आहे संध्याकाळच्या टायमाला. मग नंतर तेल लावून तिच्या डोक्याची छान अशी मालिश करून घेतली मी. आता इथून पुढचं मी नंतर काही शूट करून घेतलं नव्हतं, म्हणून संध्याकाळचा डायरेक्ट आता इथे मी स्वयंपाक दाखवत आहे. तर रात्रीच्या जेवणात मसाले भात बनवला होता, त्यानंतर मंचुरियन बनवले होते, जे की आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतात. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.